कथा खऱ्या प्रेमाची भाग 6. विकी काव्याचा हात धरून तिला बेडरूममध्ये घेऊन आला. जान्हवी अजूनही तिच्या कामात व्यस्त होती. त्यांना अचानक पाहून जान्हवी गडबडली. त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. बघितलंस कोण आलंय ते? ही काव्य आहे. दी लव्ह ऑफ माय लाईफ. जगातील सर्वात सुंदर, स्टायलिश आणि फॅशनेबल मुलगी. माझं खरं प्रेम. काव्या जान्हवीकडे तुच्छतेने पाहत होती. ही जान्हवी आहे तर? काव्या म्हणाली. हो काव्या. बघ जान्हवीकडं. तुला अजूनही असं वाटतं की मी हिच्या प्रेमात पडू शकतो? प्रेमात पडण्यासारखं आहे काय तिच्यात? जान्हवी काहीच बोलली नाही. काव्या बेबी, मी आधीच सांगितलं आहे तिला की शिमल्यातले 4 दिवस तिच्यासाठी सगळ्यात वाईट असतील. मी तिथे एन्जॉय करण्यासाठी नाही तर तिला टॉर्चर करण्यासाठी जात आहे. मी तिच्या जाळ्यात कधीच फसू शकत नाही. ती माझ्या लायकच नाही. तू तिच्यासोबत माझं नाव जोडून माझी इन्सल्ट करत आहेस. तो खूप कडवटपणे बोलत होता. त्याच्या बोलण्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि जान्हवी अजूनच दुःखी झाली. आणि जान्हवी, मी तुला आताच सांगतो, काव्यावर माझं प्रेम आहे. मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. आताही नाही व आयुष्यभरही नाही. तुझ्यासाठी हा कारावास असेल, लग्न नाही. त्यांचं बोलणं ऐकून काव्या हसत त्याला बिलगली आणि जान्हवीच्या गालावरून अश्रू ओघळले. काव्याला घेऊन विकी बाहेर निघून गेला आणि जान्हवीने रडून स्वतःचं मन हलकं केलं. जान्हवीने ठरवलं की ती जाऊन आईला शिमल्याचा प्लॅन रद्द करण्यासाठी रिक्वेस्ट करेल. पण ते शिमल्याला जाणार म्हणून त्या इतक्या खुश होत्या की तिला त्यांचं मन मोडावंसं वाटलं नाही. म्हणून ती काही न बोलता पुन्हा आपल्या रूममध्ये आली. रात्री सगळे एकत्र जेवायला बसले होते. फक्त विकी तिथे नव्हता. इतक्यात तोही तिथे आला. आलास विकी? बरं झालं. चल तूही जेवायला बस. त्याला पाहून विभाताई म्हणाल्या. सॉरी आई, मी बाहेरूनच जेवून आलो आहे. आज क्लायंटबरोबर मीटिंग होती. त्यांनी खूप आग्रह केला, त्यामुळे मला ऐकावं लागलं. एवढं बोलून तो रूममध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे विकी आणि जान्हवीला निघायचं आहे म्हणून हॉलमध्ये जमले होते. नुपूर आणि मावशी जान्हवीला सगळं सामान आठवणीने घेतलं की नाही याची आठवण करून देत होत्या. विकी, जान्हवीची काळजी घे, विभाताई विकीला म्हणाल्या. रिलॅक्स मॉम, मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नको, तो आईला म्हणाला. जर प्लेनमध्ये ही नर्वस झाली तर मी तिला प्लेनमधून बाहेर धक्का देईल, तो मनात पुटपुटला. प्लेनमध्ये पॅराशूट असतात, जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिच्या उत्तराने विकी शॉक झाला. तो तर मनात बोलला होता, मग हिला कसं ऐकायला गेलो? तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तिने त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माईल केली. आई आणि मावशीही तिच्याकडे गोंधळून पाहू लागल्या की अचानक जान्हवी असं का बोलते. म्हणजे मला म्हणायचं आहे की विमानात पॅराशूट असतात हे मला ठाऊक आहे, ती त्यांचं कन्फ्युजन दूर करत म्हणाली. विकी मात्र अजूनही शॉकमध्ये होता. नंतर सावरून तो म्हणाला, मला वाटते की आता आपण निघायला हवं, नाहीतर फ्लाईट मिस होईल. आपलं सामान कारमध्ये ठेवून व मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन ते निघाले. इकडे विभाताईंनी सर्वांना सांगून ठेवलं होतं की कुणीही त्यांना वारंवार फोन करून त्रास द्यायचा नाही. हा टाईम त्यांना फक्त एकमेकांसोबत घालू द्या. त्यांना एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे कुणीही विनाकारण त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. यावर घरातले सगळे सहमत झाले. इकडे एअरपोर्टवर जाण्याऐवजी विकी तिला एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. आपण इथे का आलोय? ती गोंधळून म्हणाली. अरे तुला माहीत नाही? तू कधी फ्लाईटमध्ये बसली नाहीस ना, म्हणून तुला माहीत नाही. हेच तर एअरपोर्ट आहे. ते बघ, तुझं सामान नेण्यासाठी त्या 2 एअर होस्टेस येत आहेत, तो तिला आडव्यात म्हणाला. मी बावळट नाही आहे. खरं खरं सांगा, आपण इथं का आलो आहे? त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून काउंटरवरून रूमची चावी आणली. लवकर चल, नाहीतर फ्लाईट मिस होईल, म्हणत तो आतमध्ये गेला. तीही नाईलाजाने त्याच्या मागे गेली. त्याने रूमचा लाईट चालू केला. मग राणीसाहेब, वेलकम टू शिमला. कसा वाटला तुला शिमल्याचा देखावा? खूप गरम होतंय ना? 1 मिनिट. त्याने जाऊन AC चालू केला. आता काही मिनिटातच ही रूम शिमल्यासारखी थंड होईल. हो, पण एक प्रॉब्लेम आहे. इथे बर्फ पडणार नाही आणि पुढचे 4 दिवस पडण्याची अजिबात शक्यताही नाही. हे मी नाही, इथला हवामान विभाग सांगतोय. जर तुला कशाचीही गरज पडली तर रूम सर्व्हिसला कॉल कर, तो म्हणाला. हा काय प्रकार आहे? तिने विचारले. हेच सत्य आहे. हा तुझा हनीमून आहे आणि पुढचे 4 दिवस तू इथे एकटी राहणार आहेस. आता तू या रूमला शिमला समज किंवा स्वित्झर्लंडही समजू शकते. तुला फिरण्याची खूप आवड आहे ना? मग येणारे 4 दिवस या रूममध्ये एकटी राहून तुझं डोकं असं फिरल की तू पुन्हा फिरण्याचं नावसुद्धा घेणार नाही. मी चाललो आहे माझ्या गर्लफ्रेंडकडे. सो हॅपी हनीमून टू यू, तो हसत म्हणाला. जान्हवी त्याच्याकडे रागाने पाहत होती. असं काय पाहतेस? वाईट वाटतंय? मी म्हणालो होतो ना तुला की येणारे 4 दिवस तुझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस असतील. त्यामुळे रागावू नकोस, तर देवाकडे प्रार्थना कर की देवाने तुला 4 दिवस इथं एकटं राहण्याची शक्ती द्यावी. आणि तू मलाही थँक्स म्हणू शकतेस, कारण माझ्यामुळे तुला या आलिशान रूममध्ये राहायला भेटणार आहे. तो असं म्हणत होता जसं काही तिच्यावर मोठा उपकार केला आहे.
ती त्याच्याकडे रोखून पाहत शांतपणे उभी होती. हो, थँक्यू मिस्टर विकास देशमुख या आलिशान रूमसाठी आणि हे 4 दिवस मला दिल्याबद्दल. कारण 2 दिवस तुम्हाला झेलल्यानंतर हे 4 दिवस मी इथे शांतीने राहू शकते. आणि हो, इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये स्वीट बुक करण्याऐवजी तुम्ही एका साधारण हॉटेलमध्ये साधारण रूम जास्त दिवसांसाठी बुक केली असती ना, तर मी तुमचे अजून जास्त आभार मानले असते, ती हाताची घडी घालत म्हणाली. तिचं उत्तर ऐकून त्याचा चेहरा पडला. पण तसं न दाखवता तो म्हणाला, हे मी लक्षात ठेवील दुसऱ्या वेळेसाठी. आणि हो, काहीही गरज पडली तर मला फोन करू नकोस, तो म्हणाला. त्याची काही गरज पडणार नाही, कारण संकट माझ्या जीवनात आपोआप येतं. मी संकटाला कॉल करून बोलावत नाही, ती बिनधास्तपणे म्हणाली. झालं की आणखी काही बाकी आहे? आणि काही बाकी असलं तर ते तू या रूमच्या भिंतीशी बोल, कारण मी आता माझ्या काव्याकडे चाललो आहे, तो खुश होत म्हणाला. मला उशीर नाही होत? लवकर जा, नाहीतर तुमची गर्लफ्रेंड परत नाराज होईल, ती म्हणाली. या रूमच्या बाहेर अजिबात निघायचं नाही, नाहीतर खूप वाईट होईल, तो धमकी देत म्हणाला व आपले लगेज घेऊन तो तिथून निघून गेला. कारमध्ये बसल्यावर त्याला काव्याचा फोन आला. विकी, तू कुठे आहेस? त्या जान्हवीला रूमवर सोडलं? त्यानंतर तू सरळ माझ्याकडे येणार होतास ना, ती फ्रीजमधून पाणी घेत म्हणाली. हो, मी तिला हॉटेलच्या रूममध्ये बंद करून आलो आहे, पण आता सध्या मी एका महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे, तो म्हणाला. तू इकडे कधी येणार आहेस? ती उतावळेपणे म्हणाली. माझं काम झाल्यावर मी लगेच तिथे येईल, ओके, तो म्हणाला. पण बॅगकडे पाहून त्याच्या लक्षात आलं की तो चुकून जान्हवीचीच बॅग घेऊन आला आहे. आपण पटकन हॉटेलमध्ये जाऊन बॅग घेऊन येऊ, असा विचार करून त्याने ड्रायव्हरला गाडी हॉटेलकडे न्यायला सांगितले. इकडे जान्हवी एकटी उदास होऊन त्या रूममध्ये बसली होती आणि आपल्या परिस्थितीचा विचार करत होती. तिने खिडकी उघडली. बाहेर पाऊस पडत होता. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर येत होते. तिने हात बाहेर काढून पावसाच्या सरींना फील केलं. तिचं मन उदास होतं. चेहऱ्यावर मनातल्या वेदना दिसत होत्या. राहून राहून तिला विक्कीचं कडवट बोलणं आठवत होतं. तिचे डोळे पाण्याने भरले होते. इतक्या दरवाजावर कुणीतरी नॉक केलं. तिने डोळे पुसले व खिडकी बंद केली. नंतर जाऊन तिने दरवाजा उघडला. वेटर चहा घेऊन आला होता. तो कप तिच्या हातात देताना त्यातील चहा चुकून तिच्या ड्रेसवर सांडला. वेटर तिची माफी मागत होता, म्हणून तिने काही हरकत नाही असे म्हणून त्याला पाठवून दिले व कपड्यावर चहाचा डाग पडल्यामुळे ती दरवाजा बंद करून ड्रेस बदलायला गेली. पण सुटकेस उघडल्यावर तिच्या लक्षात आलं की विकी चुकून तिची सुटकेस घेऊन गेला आहे. कपडे बदलावेच लागणार असल्याने तिने थोड्या वेळासाठी विकीचे कपडे घालण्याचा निर्णय घेतला. तिचा ड्रेस लगेच धुवून तिने सुकायला टाकला. सगळं झाल्यावर ती अंगावर घेऊन बेडवर पडली आणि कानात इयरफोन घालून डोळे बंद करून गाणे ऐकत होती. इतक्यात विकी तेथे आला. त्याने दरवाजा ठोठावला, पण जान्हवीच्या कानात इयरफोन असल्याने तिला काही ऐकू आलं नाही. इतकं दरवाजा वाजूनही जान्हवी उघडत नाही म्हटल्यावर तो थोडा घाबरला. तिने सुसाईड केलं की काय, त्याच्या मनात विचार आला. त्याने फोन करून डुप्लिकेट चावी मागवली व दरवाजा उघडला. पाहत होतो काय, जान्हवी इयरफोन कानात घालून खूप क्यूटली झोपली होती. त्याने तिला जोरात आवाज दिला, ए जान्हवी, पण तिने उत्तर दिलं नाही. मग तो तिच्याजवळ गेला. बेडवर चढून तिच्यावर झुकला. त्याने तिचा इयरफोन काढून स्वतःच्या कानात घातला. ती अजूनही झोपलेलीच होती. ही इतके बोरिंग गाणे ऐकते, त्यामुळेच इतकी बोरिंग आहे, तो ते गाणं ऐकून म्हणाला. त्याचा आवाज ऐकून ती जागी झाली आणि तिने मान वळवली. तोच तिला विकी दिसला, तिच्या खूप जवळ. त्यांची नजरानजर झाली. विकी तिच्या गोड चेहऱ्याकडे बघतच राहिला. तीही त्याच्या डोळ्यात हरवून गेली. पण क्षणभरात दोघेही भानावर आले. तिने पटकन तिचा इयरफोन ओढून घेतला. केव्हापासून दरवाजा वाजवतोय आणि तू इथे कुंभकर्णासारखी झोपली आहेस, तो उठून उभा राहिला. तीही बेडवर उठून बसली. त्याने निरखून पाहिले. त्याच्या लक्षात आलं की तिने त्याचे कपडे घातले आहेत. त्याने तिच्या अंगावरचे ब्लँकेट काढायचा प्रयत्न केला, पण तिने ते ओढून घेतले. काय करताय तुम्ही, ती नर्वस होत म्हणाली. तुला जे वाटतंय ते नाही, मला फक्त माझे कपडे हवे आहेत, तो म्हणाला. बॅग तिकडे आहे जान्हवी. मला माझी बॅग नाही, माझे कपडे हवे आहेत जे तू नाईट ड्रेस म्हणून घातले आहेत. म्हणालो होतो ना तुला माझ्या कपड्यांना हात लावू नकोस म्हणून. खूप महाग आहेत ते कपडे. लगेच ते कपडे काढ, तो वैतागून म्हणाला. काय, ती ओरडली. म्हणजे हे तू घातलेले कपडे काढून दुसरं काहीतरी घाल, तो म्हणाला. पण तुम्ही माझी सुटकेस तर वापस आणलीच नाही. माझे कपडे सुकत आहेत. माझ्याकडे अजून कपडे नाहीत, मी काय घालू. इतक्यात विकीचा फोन वाजला. काव्याचा फोन होता. पण विकीला उशीर होत असल्याने त्याने फोन कट करून बेडवर फेकला. पण चुकून फोन कट करण्याऐवजी त्याने फोन उचलला होता. ते त्याला समजलं नाही. ते सगळं मला माहीत नाही. लवकर कपडे काढ, मला त्यांची गरज आहे, तो म्हणाला.
थोडी तरी लाज बाळगा. मी सांगितलं ना मी कपडे नाही काढू शकत, ती म्हणाली. तू अशी नाटकं का करत आहेस? मला कपड्यांची गरज आहे. जर तू नाही काढले तर मी काढेल. विकी, माझ्याजवळ नका येऊ. मी काढते तुमचे कपडे, ती म्हणाली. लवकर काढ. मी आता जास्त वेळ वाट पाहू शकत नाही, तो म्हणाला. विकीला पाठीमागे बघायला लावून जान्हवी कपडे बदलायला गेली. तिकडे काव्या सगळं ऐकत होती आणि यांच्या बोलण्याचा एक वेगळाच अर्थ काढत होती. तिने फोन कट करून परत फोन लावला. यावेळी विकीने फोन उचलला. विकी, कुठे आहेस तू? ती म्हणाली. मी माझ्या मित्राच्या घरी आहे, त्याने खोटंच सांगितलं. आणि तू यावेळी मित्राच्या घरी काय करत आहेस? ती त्याला खोदून खोदून विचारत होती. मी त्याचे कपडे बदलतोय. मी माझे कपडे बदलतोय. मी तुला नंतर भेटतो, तो अडखळत म्हणाला. काव्याने रागाने फोन कट केला. तो जान्हवीसाठी तिच्याशी खोटं बोलतो हे तिला सहन झालं नाही. जान्हवीने ते कपडे काढून विकीचे दुसरे कपडे घातले. विकीने तिने काढलेले कपडे घातले. त्याचा टी शर्ट, जीन्स आणि जॅकेट घालून ती बाहेर आली. विकी तिच्याकडे पाहतच राहिला. असं काय पाहताय? ती कपडे व्यवस्थित करत म्हणाली. हे कपडे घालून तू ज्युनियर विकी दिसत आहेस, तो हसत म्हणाला. आता तुला झोपायचं असेल तर झोपू शकतेस, खायचं असेल तर तू खाऊ शकतेस, आणि या कपड्यात तू रॉकिंग दिसत आहेस, तो म्हणाला आणि बाहेर पडला. त्याच्या कमेंटमुळे ती शॉक झाली. त्याच्या कपड्यातून तिच्या परफ्यूमचा वास येत होता आणि तिच्या कपड्यातून सुद्धा त्याच्या स्ट्रॉंग परफ्यूमचा वास येत होता. बाहेर आल्यावर विकीने गुपचूप एका वेटरला पैसे दिले आणि त्याच्याकडे जान्हवीच्या कपड्यांची बॅग देत तो म्हणाला, ही बॅग मी सांगितलं त्या रूममध्ये काही तासानंतर नेऊन द्यायची. वेटर हो म्हणून बॅग घेऊन निघून गेला. जसं मी माझ्या कपड्यांवर तिच्या परफ्यूमचा वास सहन करतोय ना, तसंच तिलाही तिच्या कपड्यांवर माझ्या परफ्यूमच्या वासाने टॉर्चर व्हावं लागेल. गालात हसत तो निघून गेला. आपलं काम झाल्यावर तो काव्याला भेटायला गेला. काव्या विचारात गुंग होती. त्याने मागून जाऊन तिला मिठी मारली. आय मिस्ड यू सो मच स्वीटहार्ट. पण ती त्याच्यापासून दूर जाऊन उभी राहिली. तो पुन्हा तिच्याजवळ गेला. ओके, रिलॅक्स. आय एम सॉरी. पण तुला ठाऊक आहे की माझे मित्र कसे आहेत? ते मला लवकर येऊच देत नव्हते. तो जवळ येताच तिला लेडीज परफ्यूमचा वास आला. तुझे मित्र लेडीज परफ्यूम कधीपासून वापरायला लागले? ती त्याला दूर करत म्हणाली. तिला त्याच्या शर्टवर एक लांब केस सापडला. वाव, लेडीज परफ्यूम, लांब केस. असा कोणता मित्र आहे तुझा ज्याला मी ओळखत नाही? विकीला काय उत्तर द्यावे ते समजेना. अशी खोटी उत्तरं ना तुझ्या बायकोला दे, कारण मला ठाऊक आहे की तू कुणासोबत होतास आणि काय करत होतास. तू त्या जान्हवीबरोबर, ती रागाने म्हणाली. काव्या, तू माझ्यावर संशय घेतेस? तुला मी सगळं सांगितलं आहे. तू मला चांगलं ओळखतेस, तरीही तू असं बोलतेस. तू त्या जान्हवीमुळे इन्सिक्युअर कशी काय होऊ शकतेस? तो तिला समजावत होता. मला वाटत होतं की मी तुला ओळखते, पण नाही, मी चुकीचे होते. तू मला सोडून त्या जान्हवीसोबत? ही माझी इन्सल्ट आहे. विसरून जा की आपल्यात काही नातं होतं. जसं तू मूव्ह ऑन केलं तसं मीही करेल, ती दूर जात म्हणाली. तू ना जलस झाली आहेस. तू त्या मुलीमुळे इन्सिक्युअर फील करत आहेस आणि यात तुझी नाही माझी इन्सल्ट आहे, कारण तू त्या जान्हवीचं नाव माझ्याशी जोडत आहेस, तोही रागाने म्हणाला. तिचं नाव तुझ्याबरोबर तू स्वतः जोडतोयस आणि मी फोनवर सगळं बोलणं ऐकले. मला काय वाटलं असेल ते ऐकून, ती म्हणाली. नंतर खूप प्रयत्न करून त्याने काव्याला समजावून सांगितलं. तिला सगळा प्रसंग समजावून सांगितला. तेव्हा कुठे काव्याचा राग शांत झाला. तिने त्याला बिलगून त्याची माफी मागितली. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर आईचा फोन आला. विकी, मला ठाऊक आहे की तू आणि जान्हवी दोघंही मुंबईतच आहात. तू जान्हवीला घेऊन आताच्या आता घरी ये. एवढं बोलून आईने फोन कट केला. आता काही पर्याय नव्हता. त्याने काव्याचा निरोप घेतला आणि हॉटेलमध्ये जाऊन जान्हवीला घेऊन घरी आला. विभाताई त्यांची वाटच पाहत होत्या. जान्हवीला पाहताच त्या तिच्या जवळ गेल्या. बेटा, तू ठीक तर आहेस ना? त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेत विचारलं. हो आई, मी ठीक आहे, जान्हवी म्हणाली. रिलॅक्स आई, ती ठीक आहे. ती सुरक्षित ठिकाणी होती, तो म्हणाला. सुरक्षित होती ते ठीक आहे, पण तू चुकीचं केलंस. शिमल्याला जायचं म्हणून निघालास आणि जान्हवीला इथल्याच एका हॉटेलमध्ये घेऊन गेलास. तुला कामच करायचं होतं तर जान्हवीला घरी सोडून जायचं होतं ना. तिला एकटीला तू हॉटेलमध्ये का सोडलंस? तू ज्या मीटिंगला गेला होतास त्या लोकांनी तुझ्या बाबांना फोन करून सांगितलं की तू मुंबईतच आहेस म्हणून, आई रागात म्हणाली. आई, मी ठीक आहे, पण तुम्ही यांना काही नका म्हणू. हे मला शिमल्याला घेऊन जाणार होते, पण अर्जंट काम आल्यामुळे मीच त्यांना जायला सांगितलं होतं. यात त्यांची काहीच चूक नाही, जान्हवी खोटं बोलली. विकी, जान्हवीने तिचं कर्तव्य केलं, पण तू मात्र मुलगा आणि पती दोन्हीही कर्तव्य बजावली नाहीत. काम तर आयुष्यभर चालूच असतं, पण लग्नानंतरचे हे आनंदाचे क्षण वारंवार येत नाहीत. तू तो आनंद तिच्यापासून हिरावून घेतलास. खूप चुकीचं केलंस. जर यापुढे तू जान्हवीला त्रास दिलास ना, तर तुझी आई पण आनंदी नाही राहू शकणार. एवढं बोलून आई जान्हवीला घेऊन मध्ये गेली. कसा होता आजचा भाग?
कमेंटमध्ये जरूर कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.